हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मिलन्स कुकबुक। आज आपण बनवणार आहोत हैदराबादी हरियाली चिकन। ही डिश नक्की ट्राय करा आणि मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर चला रेसिपी बनवूयात। हैदराबादी हरियाली चिकन बनवण्यासाठी आधी आपण त्याचा बेस बनवून घेऊयात। त्यासाठी आलं आणि लसूण, हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्ट बर्ड्स प्रमाणे ऍडजस्ट करू शकता। तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही जास्त ऍड करू शकतात मिरच्या, काजू, एक मोठा कांदा चिरून घेतलेला, हा रफली चॉप करून घेतलेला आहे। आता हे थोडंसं ग्राइंड करून घेऊयात। हे मी एवढं ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण फ्रेश पुदिना ऍड करून घेऊयात। ह्यासोबतच कोथिंबीर ऍड करून घेऊ आणि हे परत एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे। मिक्सर काढताना मी त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं होतं। तुम्हाला लागेल तसं पाणी ऍड करा, पण खूप जास्त पाणी ऍड नका करू, कारण मी आज चिकन मसाला बनवणार आहे। जर तुम्ही खूप जास्त पाणी ऍड केलं तर इंग्रेडिएंट्स प्रॉपरली ग्राइंड होत नाही। मी हे सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊयात। ह्यासाठी जे आपण मिक्सर मधनं बेस बनवून घेतला होता ते ऍड करून घेऊ। यासोबतच हळद ऍड करायची आहे, चवीनुसार मीठ आणि दही ऍड करून घेऊयात। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। चिकनला साधारण मी 20 ते 30 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवणार आहे। आता हे साधारण 20 ते 30 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूयात। चिकन साधारण 20 ते 30 मिनिटं मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता आपण चिकन शिजवून घेऊयात। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। यामध्ये गरम मसाले ऍड करून घेऊ। लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र सुद्धा ऍड करणार आहे। हिरवी वेलची, काळी वेलची आणि दगडफूल ऍड करणार आहे। हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे। मसाले थोडेसे फ्राय करून घेऊया तेलामध्ये। आता मॅरिनेटेड चिकन ऍड करून घेऊ। मॅरिनेट करताना जो मसाला खाली उरेल तो सुद्धा आपण ऍड करून घेणार आहोत। मी फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवलेली आहे। चिकन छान परतून घ्यायचं आहे। चिकन शिजायला लागलेलं आहे। हे अधूनमधून आपण मिक्स करत राहूयात। मी तर हैदराबादी हरियाली चिकन कढईमध्ये बनवतीये, पण तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता। चिकन शिजलेलं आहे। मी ह्यामध्ये पाणी बिलकुल ऍड नाही केले। जे चिकनचे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये चिकन शिजून गेलेलं आहे। आता ह्यामध्ये लास्टला आपण गरम मसाला आणि काळी मिरी ऍड करून घेऊयात। मिरपूड, गरम मसाला पावडर, आपण गरम मसाले सुद्धा ऍड केलेले आहेत म्हणून पावडर थोडीशीच ऍड करा। आता ह्याला एकदा मिक्स करून घेऊया। हैदराबादी चिकन हरियाली रेडी झालेला आहे। आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया।